तर चला म्हणलं थोडंसं फिरून बघूयात काय भेटतं आपल्याला डोंगरावर. तर इथं गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सीताफळाचं झाड दिसलं. नंतर त्याला एक डोळे आलेलं सीताफळ पण दिसलं. ते घेतलं मग तोडून. चला म्हणलं आता पुढे जाऊयात. तसा चलत चलत दुसरं एक सीताफळ दिसलं, पण त्याला काही पकलेलं नव्हतं, मग सोडून दिलं. नंतर एक सीताफळ फोडलं आणि त्याचा स्वाद घेत घेत चला म्हणलं पुढे जाऊ. नंतर एक पेरूचं झाड दिसलं. मग त्याची पेरू तोडून घेत होतो, पण ते काही तिघायची जोडी फुटत नव्हती. मग विषय दिला सोडून आणि दुसराच पेरू तोडला. मग मी आलो ऊसाच्या शेतामध्ये. तर चला म्हणलं एक ऊस तोडून घेऊयात. तर एक तोडला आणि मस्त खात खात समोर आलो. तर पुढे एक विहीर होती. विहीर मस्त पाण्याने भरलेली होती. चला म्हणलं पोहूयात, पण एकट्याला पोहण्यात काही मजा नाही. आधी बोलला चल भैया तुला केळीचं झाड दाखवतो. त्याला केळी पण खूप सारी लागलेली होती. त्यांना वाटलं हा फोटोज काढतोय का, त्यामुळे दोघं पोज देऊन उभे राहिले. वजन कमी करण्यासाठी खातात. नाव काय याचं? अमेझिंग चौधरी. मग म्हटलं तर लिंबाचं झाडापाशी आलात तर बघा. नंतर आम्ही गेलात बोरीच्या झाडापाशी. सगळे मिळून काय सगळे बोरीला एकदम झोडपाय लागले चांगलं. सगळ्यांनी बोर गोळा करून माझ्याकडे दिले. ही आहे छोटी स्वीटी. ही बोर माझी एकदम आवडती बोर आहे, कारण या बोरीचे बोरं माझी आत्या मला घेऊन यायची. नंतर एक पपईचं झाड दिसलं. हा आहे बदामाचं झाड. बदाम काय पकलेले नव्हते. पण नंतर आपण गेला जांभळीच्या झाडापाशी. जांभळीला चांगले जांभळं लागलेले होते. काय एक दोन जांभळं तोडून घेतले. मस्त जांभळं गोळा करून मिठा आणि चटणीसोबत खाण्याची मजाच वेगळी असते होते. नंतर आलात आपण चिक्कूच्या झाडापाशी. हे आहे नारळाचं झाड, तुम्हाला तर माहीतच असेल. नंतर आलात आपण डाळिंबाच्या भागामध्ये. त्याला छोटे छोटेच डाळिंब लागले होते, कारण की नंतर एका फुलाच्या झाडापाशी आलात, त्याला एकदम भारी फुलं लागलेले होते. नंतर म्हणलं चला याचा एक फाटा घेऊयात, त्याचे आपण रोपटं बनवूयात. तसं मला फुलाचे झाडं खूप आवडतात, मग त्याचा एक फाटा घेतला. नंतर आलो मी दुसरीकडं. तर हे म्हणले चला अंकल तुम्हाला मी फिरून दाखवतात. बैल मस्त आपला आराम करत होते. चला म्हणलं बघूयात. वाटाचं एक चिंचाचं झाड दिसलं, त्याला खूप साऱ्या चिंचा लागल्या. नंतर वाटातच तुरीच्या शेंगा दिसल्या. तुरीच्या शेंगा मस्त उकडून खायला मजा येते. हे बघा मस्तपैकी पकलेल्या आहेत तुरीच्या शेंगा.